आम्ही टोयलरवरचे दोघं जण आहे. कंटेनर पॅक डबा आणला रे त्यांनी, तरी मागे दारबीर खोलले आम्ही. बराच वेळ विचार केला म्हणून आमच्या त्यांनी सांगितलं की नाही याला येणार तुम्ही ना पांजरपोळला घेऊन जावा बुसरीत. पांजरपोळे तिथं आहे ना त्याचा एक्स्ट्रा काढा, एक्स्ट्रा काढून बरोबर नक्की प्रॉब्लेम काय ना तो कळून आपल्याला एक्झॅक्ट. रे मेजर प्लास्टिक, थोडी सर्दीची गाठे आणि पोटची टाकली आतड्यांना, जी आपली स्पाईन असतं ना त्याला आठशी टाकली म्हणले ते. आता आपल्या डॉक्टरने आपल्याला एक ट्रीटमेंट दिली ते करणार आणि डॉक्टर रात्री टेस्ट रिपोर्टिंग ब्लड तो इथं प्लास्टिक येस प्लास्टिक नाही तोंडात घातला असणार आहे. घेऊन येतो हे माझा दिवस गेला ना आणण्यासाठी गोळ्या ना मला बघ याला टॅपिट कवर म्हणतात. काय म्हणतात हे टॅपिट कवर आहे का? हा हे टॅपिट कवर आहे. हे नवीन ना का? नवीन आहे. स्वागत तुमच्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण एक वाजल्या बरोबर मी सकाळी 6:30 वाजता आलतो. गोट्यातलं बेट्यातलं उरकून गेलतो. याचं नेमकं पोटच फुगलं होतं. आता त्याच्या खाण्यापिण्यात काय आलं काय माहिती, पोटबीट फुगलं होतं याचं. मी राईचं तेल 1 लिटर पाजला मी सकाळी आणि मग चपचपीत झाला. वासराची सर्दी अजिबात जात नाही. त्यांनी खाल्लं पण आज सकाळ धरून काय असतं. मग ते आपले डॉक्टर आहे ना ते म्हणले याला आहे ना त्या पांजरपोळ्यात घेऊन जावा, तिथे ना एक्सरा काढून याचा. एक्सरा काढल्यानंतर तुम्हाला समजेल नक्की प्रॉब्लेम काय, इन्फेक्शन कसं आहे काय. आता गाडीवाला लावतो फोन, ते गाडीवाला फोन न उचलीत. आता जर गाडीवाला पण आला तर उद्या एक डॉक्टर येणार आहे, तो चांगला प्रख्यात दे. मी नंबर घेतला यांचा, अपॉइंटमेंट पण घेतली. ते म्हणले उद्या येतो म्हणून. भाऊ आता गाडी भेटली नंतर जाऊ, अदरवाईज उद्याच थांबू. आणि बराच वेळ विचार केला म्हणून आमच्या त्यांनी सांगितलं की नाही याला येणार तुम्ही ना पांजरपोळला घेऊन जावा बुसरीत. पांजरपोळे तिथं आहे ना त्याचा एक्स्ट्रा काढा, एक्स्ट्रा काढून बरोबर नक्की प्रॉब्लेम काय ना तो कळून आपल्याला एक्झॅक्ट. हो त्याला आहे ना खाल्लेलं पचत नाही. हे शेण नीट पडत नाही आहे व्यवस्थित. आणि वासराने तोंड पण पाडलेलं आहे आज. गाडीवाला आला आहे, त्याला दांग टाका लावायला आणि मॅट टाक मॅट. चल ये. आठ टाक माग त्याला मार रे माग. ओके असं कंटेनर डबा पॅक आहे अख्खा. आम्ही तर खोलले बिलय सगळं असं बांधले वासरू. सर रे घाबरा तिथे आवाज आला. आता पांजरपोळ जायचं आम्हाला बुसरीला. तिथून बघता एक्सरा काढायचा आहे आणि डॉक्टरांना दाखवायचं आहे. तुम्ही डायल लोकेशनवर जावा. आणि इकडून बायपासनी जाऊ. बंद करते लॉक. सामान आहे कंपनीचं. आम्ही टोयलरवरचे दोघं जण आहे. कंटेनर पॅक डबा आणला रे त्यांनी, तरी मागे दारबीर खोलले आम्ही. हवा पास होईन काय अडचण नाही. नक्की वासराला काय प्रॉब्लेम आहे ना. आता एक्सरा काढल्या आणि ते ब्लड आणि सगळं आहे ना टेस्ट करायचे. ते युरिन बिरिन सगळं टेस्ट करू. नक्की प्रॉब्लेम काय लगेच कळेल, मग डॉक्टर सांगतील आपल्याला. आणि तसे आजपर्यंत नाही कधी आलो इथं मी. हा का तेच पांजरपोळे का? हा पुणे पांजरपोळ ट्रस्ट. तो कार्यकर्ते यायला पाहिजे ना पटकी आहेत ना. इथून नेमकं ते ट्रस्टचं आहे रे. आम्ही चुकीच्या गेटमध्ये घुसलो. इथे ट्रस्ट ऑफिस आहे आणि तिथं ट्रस्टचं जे काटा बिटा वजन बिजन पुट्टी बिट्टी मारतात तिथं. इथं म्हणले पल्लीकडून जावा. दवाखाना पण आहे इथं. एक्सरा बिक्सरा सगळं निघन. आता याला इथं उंट पण आला काय? सावलीत लाव इथं आताच झाडाखाली. इथं लाव. ओ शौर्य वाढावं इथं. ओ येवा नेहमी जास्त खर्च केला आहे. कॅमेरामॅन नाही सर एवढं. याने जास्त खर्च केला आहे खेडवाल्यापेक्षा. मी तर म्हणतो खेडवाल्याने सगळ्यात जुगाड बनवला असेल फक्त. हो बाकी सगळ्यांनी जोरात केलं आहे. ते गाडीवाले येते इथं. आता कार्यकर्ता आला आपला गाडी घेऊन. जाऊ द्याला म्हणणार काय सरळ की पुढं. हा जा ते काय उतरवायला पुढं.
काय अडचण नाही वासराला. मॅट टाकले आम्ही खाली त्याला. मॅट लागते घसर मिसर म्हणून याच्यावर एक सेपरेट स्क्रॅप मॅट आहे आमच्याकडं पाडलेली घरी, तीच वापरतो आम्ही अशी. ते घालायचं का? ओके. डिप्लोमा याच्यामध्ये प्लास्टिक हां प्लास्टिक प्लास्टिक इथं. आणि गाठ कुठं आहे? गाठी वाईट ही वाली गाठ आहे का? सर सांगतील, डिस्कस करतील तुम्हाला. ओके. मेजर प्रॉब्लेम काय आता? हे पण निघून जाईल ते. काही मेजर प्रॉब्लेम याच्यामध्ये मेजर काही नाही. मेजर याच्यामध्ये हा पेरिटोनिट. काय आहे? पेरिटोनिट ह्याला पोट चिकटलं, आतडी चिकटलं, पाठीमध्ये पोट काय चिकटले, आतडी म्हणजे स्पाईन वरची पाठीमध्ये नाही काढला आपण. व स्पाईन हां. आणि चिटकलं का? हे आतडी चिकटले बघा. मग याला काय करावं लागेल? बघू आता काय होते रिपोर्ट, ब्लड रिपोर्टमध्ये. नाहीतर मग 5 दिवस ट्रीटमेंट चालू करून त्याच्यानंतर ऑपरेशन करावं. ब्लड रिपोर्ट आला ठीक आहे. ब्लड टेस्ट रिपोर्ट कधी भेटेल मला? संध्याकाळी. सगळं एक्सरा काढून झाला आम्हाला त्यांनी एक्सरा दिला. प्रॉब्लेम रे मेजर प्लास्टिक, थोडी सर्दीची गाठे आणि पोटची टाकली आतड्यांना. जी आपली स्पाईन असतं ना त्याला आठशी टाकली म्हणले ते. आता आपल्या डॉक्टरने आपल्याला एक ट्रीटमेंट दिली, ते करणार आणि डॉक्टर रात्री टेस्ट रिपोर्टिंग ब्लड रिपोर्टिंग त्यावेळेस आपल्याला कळलं की नक्की प्रॉब्लेम काय आणि काय करावं लागेल आपल्याला पुढं. डॉक्टरला पाठवलं आहे मी, आणि ते उद्याच येणार आहे आपले डॉक्टर. त्यावेळेस त्यांना दाखवतं नाही सगळं, आणि मग आपल्याला कळलं की याला नक्की करायचे काय नाही का. आपले 2 हिरे कुठे गेले जातं काय माहिती. आले इथं आत्ता होती रे ती. हां ना, गेले असेल पाणी बिनी प्यायला. 4:30 वाजले इथंच. येत आदर जेवलो पण नाही माहिती का राव. खोक पिऊन डायरेक्ट बाहेर निघलोय. मी जेवायला बसणार होतो तेवढा तुला फोन आला होता. काय ना संघर्ष होणार संतोष शेठ. आता संघर्ष आठवले आपल्याला. संतोष सेठ भेटणे दो ना मेरे को. झालं ना फक्त मला गाव पिण्याकडे थोडी गाडी घेऊन जायची. वाटेत पोचलो आम्ही आता. गाडीवाले येतो मागून अजून. नेमके जवळपास 5 वाजून 15 मिनटं आलेत. हो इथंच प्लास्टिक पडलेले. तो इथं प्लास्टिक येस प्लास्टिक नाही तोंडात घातला असणार आहे. कारण इथं तर काय प्लास्टिक बिस्टिक आता अजिबात नाही पडत, कसंच नाही पडत. इथंच माती घातली आम्ही. हो इथलं आम्ही दावर आहे ना सगळी साफ करून टाकली. इथं पहिले जुनं कडबा मका ते उष्ट यांचं सगळं साफ केलं. हो इथलं साफ करून टाकलं. प्लस हे पाणी टाकून दिलं, साफ स्वच्छ पाणी ठेवलं असं. आता तो रास करायचा इथला मग सरमाड बंगार होतं सगळं टाकून दिलं. हो इथलं पण जमा केलं. इथं माती बिती मागं ओढून घेतली सगळी. प्लास्टिक बिस्टिक ढकलून दिलं आता मोकळा नाही बांधायचा. मोकळं नाटक केलं ना इकडं प्लास्टिक बिस्टिक खाईन ते. इकडं तोंड करून ठेवायचं त्याला. आता काय अडचण नाही आली. वासरू येईन ना, बघू आता ट्रीटमेंट चालू करू हळूहळू. डॉक्टर सांगतील आपल्याला रिकवर तर होईन वासरू. डॉक्टर म्हणलं ते एवढं काही अडचण नाही. आता काय सीझन बंदच आहे व्हायला आलेला आहे. फक्त एवढंच की राव एवढी काळजी घेऊन मनस्ताप होतो माहिती का. थोडं काय झाल्यावर मग ते लय त्रास होतो रे. रगड खायला लागतील वासराची. नाही तर वासरू एकदम ओके एकदम. ठीक जाऊन दे आता. जेवायचे वानराचे हे असं प्लास्टिक ठेवायचे नाही. समोर पिकून द्यायचं आता. चांगला धक्का बसलाय. One hour later. काय आणलं तुम्ही? सामान आणलं का? काय राहिलेलं आहे? अरे पिस्टन तर ते भेटत होते ना. तुम्ही आणले ना का नाही मग? पिस्टन तर ते आपल्या कार्यकर्त्याच भेटत होते ना ते. काय आणलं नाही राहिले मग? पिस्टन आणले का?
काय आणि मग काय आणलं जाऊ मग आणलं की जे बी वाटतं तेच नाही आणलं मेन चाललंय हो तुम्ही साहेब हे भेटत नव्हतं ना आपल्याला हे भेटत होतं का आपल्याला मग आता सगळं भेटलेलं आहे ना हा हे भेटलंय सगळं आता पिक्चर बाकीचं एक राहिले 2-4 गोष्टी आणायच्या ते उद्या त्याला घेऊन येतो हे माझा दिवस गेला ना हे आणण्यासाठी हे गोळ्यानं वारवाला बघ हा याला टॅपिट कवर म्हणतात काय म्हणतात हे टॅपिट कवर आहे का हा हे टॅपिट कवर आहे हे नवीन ना का नवीन आहे इंजिन आपलं नवीनच होणार राखा पण सगळं नवीनच केलं की मग आता हो हा मग आता इंजिनची लाईफ पण वाढली आपल्या ओके हो मा जर्किंग द्या ना जर्किंग गाडीत हे बघा टॅपिट कवर ऐका ना जर्किंग काढा ना जर्किंग सामानच टाकलं गाडीत तुम्ही हे कॅम्पशॉप आपला शीज झालेला कॅम्पशॉप का हा शीज झालता हा नवीन आहे दाखव बरं हा कितीचा आहे 6,240 रुपयाचा आपल्याला लांब लागलेले वाले हे बघा कॅम्पशॉप आणि आपला हा शीज झालेला एकदम नवीन आहे हा जुना हा इथं शीज झाला आहे गेला घासलाय जाणार बस ठीक आहे जरा. त्याच्यामुळं गाडीची टायमिंग बिमिंग सगळं बंद पडली होती ह्यामुळं हा हे घासल्यामुळं ठीक आहे ओके करा लवकर लवकर करा राव हा उद्याच्या आता अवघड झाले गाडी नाही माहिती का ठीक आहे आता हे धरची पण नाही गाडी भेटली राव अजून हा हे तर तुम्ही म्हणजे लगेच जाणार. लगेच काय त्याला चेक दिला चेक नाही पास झाला कसं काय मला काय माहित त्यांनी टाकला लेट आता जवळपास आहे ना एक साड्या माऊलीच्या गॅरेजवर बरंच वेळ थांबलो गाडी किती कंप्लीट झाली बघायला जरा आता थोडंच राहिलेलं आहे या पोलला सारा एक आहे ना वेल्ड मारा पाहिजे वरचा वेल्ड तुटलेला आहे उद्या पत्रे आणायच्यात ना तेवढेच ना आपण उद्या चेक करू उद्या ते पण चेक हे नीट करून घेऊ निघायला लागले पारी पोल बिल सगळा वेल्ड तुटला वरचा आता उद्या वासराला आहे ना डॉक्टर ट्रीटमेंट करणार उद्यापासून तयारी करूया व्यवस्थित कसं काय आपल्या डेव्हलप काय करता येईल बघता येईल त्याला